नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, तुमचे स्वागत आहे अक्षय टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, बऱ्याच लाडक्या बहिणींचे पैसे या मागच्या 1-2 दिवसामध्ये जमा झाले, पण अनेक लाडक्या बहिणींचे पैसे आले नाही। याचे कारण काय आहे? पैसे का आले नाही? KYC चालू आहे का? KYC चुकलेले आहे का? KYC बंद झाले आहे का? पैसे येतील का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मित्रांनो, जरा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण कोणती 7 कारणे आहेत ज्यामुळे तुमचे पैसे आलेले नाहीत ते आपण सर्वात अगोदर पाहू। मित्रांनो, पहिले जे कारण आहे ते म्हणजे KYC पूर्ण न केलेली असणे। अशा अनेक लाडक्या बहिणींची KYC पूर्ण झाली नाही, त्यांचे पैसे या नोव्हेंबरमध्ये आलेले नाही। दुसरे कारण म्हणजे केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर वैयक्तिक योजनांचा लाभ घेत असणे, जसे की निराधार योजना असेल, विधवा योजना असेल किंवा PM किसान असेल, नमो असेल, अशा महिलांना पैसे आता बंद झालेले आहेत। आणि तिसरे कारण म्हणजे ज्या काही लाभार्थी आहेत यांचे वय हे 21 वर्षाचे कमी असून त्यांनी आधार एडिट करून 21 वर्षाचे करून फॉर्म भरले होते, अशा महिलांचे पैसे बंद करण्यात आले आहेत। तसेच ज्या महिलांचे वय हे 65 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांचे आधार एडिट करून कमी वय केलेल्या महिलांचे देखील पैसे बंद करण्यात आले आहे। तसेच वय 21 वर्षापेक्षा कमी किंवा 65 वर्षापेक्षा जास्त असणे हे एक सुद्धा कारण या ठिकाणी असू शकते। त्यानंतर चौथे जे कारण आहे ते म्हणजे लाभार्थी महिलेच्या नावावर 4 चाकी वाहन असणे किंवा महिलेच्या घरी 4 चाकी वाहन असणे, तसेच महिलेच्या नावावर 2.5 लाखापेक्षा उत्पन्न असणे, यामुळे सुद्धा पैसे बंद होऊ शकतात। तसेच 5वे जे कारण आहे ते म्हणजे महिला सरकारी नोकरदार असणे, यामुळे सुद्धा अनेक महिलांचे पैसे या ठिकाणी बंद झालेले आहेत। तसेच 6वे जे कारण आहे ते म्हणजे एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी असणे, यामुळे सुद्धा अनेक महिलांचे पैसे बंद झालेले आहेत। आणि 7वे जे कारण आहे ते म्हणजे अनेक पुरुषांनी अर्ज केलेले आहेत, त्यांचे देखील पैसे या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, ही झाली पैसे बंद होण्याची कारणे। आता यामध्ये ज्या महिलांची KYC बाकी आहे त्यांची KYC पुढच्या 2 महिन्यामध्ये त्यांनी करून घ्यावी, तुमचे पैसे त्या ठिकाणी चालू होतील। पण ह्या 2 महिन्यांचे पैसे तुम्हाला भेटणार नाही। जर तुमची KYC राहिली असेल तर तुम्ही KYC करू शकता। तर मित्रांनो, सध्या सर्वत्र एकच अफवा पसरली जात आहे की ती म्हणजे 31 जानेवारीपर्यंत तारीख वाढवण्यात आली आहे, पण 31 डिसेंबरलाच KYC बंद करण्यात आलेली आहे। जर तारीख वाढलीच तर आपण त्याची अपडेट आपल्या या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी देणार आहोत। तसेच अनेक महिलांना या ठिकाणी व्हॉट्सअपद्वारे लिंक येत आहेत, या लिंकवर तुम्ही क्लिक करू नका, KYC करू नये, कारण लिंकवर क्लिक केल्यास तुमचे अकाउंट या ठिकाणी हॅक होऊ शकते। याची सर्व महिलांनी या ठिकाणी दक्षता घ्यावी। तसेच तुम्हाला कोणाचा फोन आला आणि KYCसाठी जर तुम्हाला OTP असेल, बँक डिटेल्स असले जर काही मागितले तर त्यांना बँक डिटेल्स आणि OTP देऊ नका। सावधान राहा। आणि लाडक्या बहिणींनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माहिती नक्की शेअर करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया असे एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। आणि जर तुम्हाला काही समस्या असतील तर नक्की कमेंट करा। धन्यवाद। जय शिवराय।